काही माणसं अशी असतात ज्यांचं नाव घेतलं की मनात आपुलकी, विश्वास आणि एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. जी माणसं पदानं मोठी नसली तरी मनानं खूप मोठी असतात आणि जनतेच्या हृदयात घर करून राहतात. अशाच स्वच्छ, दिलदार आणि चांगल्या मनाच्या व्यक्तिमत्वाचं नाव शिवराज शंकरांना धोंडगे. लोहा कंधार मतदारसंघात ज्यांनी आपल्या कार्यकाळात ठसा उमटवला, शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्य झोकून दिलं, ते माजी आमदार आदरणीय शंकरअण्णा धोंडगे यांचे ते चिरंजीव. त्यांच्या कार्याची प्रेरणा, त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन पुढे चालणारे शिवराज धोंडगे आज जनतेमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करतायत. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, ज्यांनी आपल्या कार्यकाळात विकासाचा ठसा उमटवत जनतेचा विश्वास जिंकला. अशा अनुभवी आणि जनतेसाठी झटणाऱ्या नेतृत्वाचे ते बंधू. या दोन्ही ज्येष्ठांनी आपला कार्यकाळ खऱ्या अर्थानं गाजवला. जनतेच्या मनात विश्वासाचं नातं निर्माण केलं आणि याच परंपरेचा वारसा शिवराज धोंडगे समर्थपणे पुढे नेत आहेत. गावोगावी फिरताना, लोकांच्या अडचणी ऐकताना, एखाद्याच्या डोळ्यातील वेदना ओळखून मदतीसाठी तत्पर धावून जाणारा हा माणूस खऱ्या अर्थानं जनतेचा माणूस आहे. त्यांच्या स्वभावातील साधेपणा, मनातील प्रामाणिकता आणि यामुळं प्रत्येकाला आपलंसं करून घेण्याची ताकद, त्यामुळं आज ते लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या विकासाच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार अधिकच दृढ होतोय. कारण त्यांच्या मागे आहे जनतेचा आशीर्वाद आणि सेवाभावाची खरी ताकद. आज या दिलदार, स्वच्छ मनाच्या आणि जनतेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या नेतृत्वाचा वाढदिवस. या विशेष दिनानिमित्त शिवराज शंकरअण्णा धोंडगे यांना मनःपूर्वक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्या आयुष्यात यश, समाधान आणि उत्तुंग प्रगती लाभो आणि आपण असंच जनतेच्या सेवेत सदैव अग्रेसर राहा, हीच सर्वांची मनापासून सदिच्छा. हार्दिक वाढदिवस शुभेच्छा, शिवराज शंकरअण्णा धोंडगे. मागे मी एकदा कुठेतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही.